नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. इथं प्रॅक्टिस चालू आहे मस्त पैकी. तुम्ही प्रॅक्टिस बघा फक्त. नाही का, मी GD आहे, GS आहे सॉरी. तो सेंटर आहे सत्यम. हा कुणाल डिफेंड करतो जयला. वाव सत्यम एवढा भारी कसं काय हाकतोय रे तुम्हाला समजत नाही. टाक टाक. अरे अब्बा घे 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 घे. तो आउट साइडला गेला. भारी होतो. वन्स मोर बरोबर. आता हात पाच थोडा मागे सोड. थोडा एकदम थोडा जेव्हा जवळ हा फेक आता. अरे राग काढतोय. जिरली वाटतं. अरे बापरे. चला जा पटकन. हॉल तिकीट घ्यायला जायचं. हा जायचंय. थोडं सावली तू बराबर देखील ना. अरे बॉल लागला असता ना. बॉल घेऊन ये पटकन. गेम प्लॅन. हा चला गेम प्लॅन. चालू आहे का बॅक चालू आहे? बॅक. तो फ्रंटने पण सपाटे, बॅकने पण सपाटे. जाऊ दे. मोबाईल आहे ना. एवढं खरं पण नसतं बोलायचं. त्यात फॉर्मवर राहिलं इकडे बस. उद्या 7 वाजता सगळे रेडी पाहिजे. भाई मी 8 वाजता इथे येऊन जाईन. 7 वाजता बोललो तर 7 वाजता. अरे सकाळी किती वाजता उठू? बस नसतं. कुठे राहतो सिडको 1 तास यायला लागतं. कुठे मॅचेस आहे माहिती का तुला? ITI सिग्नल येते ना. हा मग ITI वर आहे ना. लय वेळ लागेल रे तरी. याच्यापेक्षा जास्त एक वेळ. मिनिट. सावतानगर. काय साऊथ आफ्रिका? हा ठीक आहे, तुझ्या घराच्या बाजूलाच आहे. हे गपरे, तिथं मी राहतो. माझं वाटतं तू साऊथ आफ्रिकेचा. ऐक साऊथ आफ्रिका नायजेरियाचा आहे. अरे ते जाऊ दे. अरे मग ते काय. अरे नाही ना जरा. तू ना तिथे येऊन जाईन. चल येऊन जाईन. हा येऊन जाईन. 7 वाजता कॉल केला रे. हा येऊन जाईन. 7 वाजता तू पाहिजे मला इथे. कोणी नसतो तरी तू पाहिजे इथे. बर का. तू मला इथेच पाहिजे 7 वाजता. हे बाय खूप डब करावं लागणार आहे माहिती का. नाही देणार मी. नको देऊ. 2 स्टार पण नाही देणार. ऐक मला एडिट करायची गरज नाही. मी कॅमेरा चालू ठेवून अपलोड करून दिला. मी रात्री सांगतो. 25 व्ह्यूज आले मग त्याला. त्याच्या 1 तास अगोदर निघावं लागेल आपल्याला. रिपोर्टिंग टाइमच्या 1 तास अगोदर. 1 तास अगोदर काय 8-9चा असेल. एकदा कन्फर्म करून. हा रात्री सांगतो. 9 असेल. नाही रे 9 ते 12-1 पर्यंत संपवायचं आहे. 9च राहिले. किती टीम आहे? 12-13 टीम असते. पण मग किती बोललं ना तर वेळ होतो ते. 9 वाजता 10 वाजता आपल्या मागच्याच किती तांबून ठेवलं होतं. किती तांबून ते लिटर अंतर. ते लिटर हिला चावी भेटत नाही साक्षीची म्हणून साक्षी तडपते. समीक्षा आता उठली आहे मारायला. अरे बापरे माय भांडण चालू झालं रे इथं. अरे माझा मोबाईल लॅग मारतोय. चेहऱ्याने दिसत एक कान पडत मार. गाइस हम निकल चुके हैं हमारे रूट पे कॉलेज रोड।
कॉलेज रोडला जाऊ खूप लागली ती प्रतिकाला चला कॉलेज रोडला कॉलेज रोडला जाऊ काय करणार तिथं काहीतरी खाऊ मस्त राहिली आम्ही जुळलो आले पण आमच्या अवकातीचे थोडेसे कपडे शोधतो मी चल इकडे बघू सर आई प्राईस पाहिलं का 899 डायरेक्ट आठशे नव्याण्णव ओनली 899ची भारी नको ठीक आहे भारी दिसतोय पण तो जास्तच हे होऊन जाईल नाही का आता विंटर सेशन चालू तर आहे हवा आहे आपण काय भाई एक साथ असे उडून जा मला गोष्ट तुझ्या अकाउंटला फक्त 800 रुपये तू 899चे कपडे बघतो हा ना यार 700ची 700ची पॅन्ट 800ची पॅन्ट आहे भाई फक्त हे पूर्ण तुझ्या एका बजेट आहे फक्त तुझं एवढा हा ना यार आणि मी चाललोय तिथं काहीतरी चांगलं वगैरे प्रतीक हे बाय इकडं बाय थोडं हे थोडेसे चांगले वाटत आहे आमच्याकडे पण भेटतात दुकानामध्ये कितीला भेटतात जवळपास 300 खाली चला मग आपण दुसरं काहीतरी शोधू नाही का इथं चांगलं काहीतरी शोधू काहीच तुम्हाला काही चांगलं वाटतंय का सांगा मी परत एकदा घेईन वाटलेस तर काय म्हणणार नाही जर तू जुडोला येऊन जर शर्ट्स बघतोय ना पॅन्ट्स बघायच्या आहे ना पॅन्ट्स पण जुडोला फक्त टी शर्ट घेऊन हा मग टी शर्टच बघतोय ना भाई मी भेटत नाही ना नाही ते लेडीज सेक्शन ॲड आहे समजतं आहे तुला ते ओनली लेडीज सेक्शन आहे हे मेन सेक्शन आहे मग हेच हेच आहे आपल्यासाठी हेच म्हणजे जेंट्स सेक्शन नाही हां जेंट्स सेक्शन एवढं छोटं आहे हे थांब भाई हे आमच्या अवकातीचं काहीतरी दिसलं नाही का इथं काढता एखादा चांगला घे ना चल ना कोणचा आहे कोणचा वाटतो तुला ब्लॅकवाला घे उघड दाखव प्लेन बॅग शपथ प्लेन व्हाईट असता तर मी घेतला असता प्लेन व्हाईट ओ भाई सा प्लेन व्हाईट भेटला ना भो फुल्स कितीचा आहे 199 खरंच 199 हे बघ हे बाय कपडे कसे काढायचे हे बघ तर वाव भाई वाव नको जास्तच मोठा होऊन जाईल 300चा आहे तो पण 400चा आहे सॉरी ते आपण कोणत्या याच्यावरती आलो तो रे फुल खर्च होईल पण खर्च करायला बजेटच्याच बाहेर डायरेक्ट सर्व गोष्ट काय रॉस तुला 199 मध्ये तुला डबल प्रिंटेड नको ग्रीन नको घेऊ हा काढ दर हा ग्रीनिश डार्क ग्रीन फ्रंट ठीक आहे चांगला दिसतोय पण एवढा बी नाही ठेव आपण थोडासा हे घेऊ नाही का पहिली गोष्ट म्हणजे ना मला जिमसाठी शर्ट घ्यायची आहे जिमसाठी घ्यायचं आहे ना मग तू काय कर असं बाय ह्या कलरमध्ये घे आहे माझ्याकडे आहे का पहिले तर व्हाईट घेऊ वाटतंय व्हाईट मला बी व्हाईटच वाटतोय नाही का रे हा माझ्या मित्राने घेतला होता बाबा ब्राउनिश ते नाही मला एक व्हाईट आणि प्लेन ब्लॅक घ्यावंच लागलं का बरं लेअरिंगला कामेल ना हां मला बी किती झाले 300 400 400 ले मेरे लिए भी चल
हम दोनों सेम पेयर करेंगे. पण पहिले घालून बघायला लागेल साईड. कोणची साईज घ्यायची पण एम मला तशी एल लागते. एक्सेल एल 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 ना ही बाई एल दर काढे हा काढ दर. गाईज आम्ही इथं शॉपिंग करतो मस्त. दोघांचं एकच मत ठरलं आहे की प्लेन ब्लॅक आणि प्लेन व्हाईट घ्यायचं दोघांचं. मला बी काढे प्लेन येईलच की दोघी येईल की लार्जेस्ट घे. नशीब 2 असेल. ह्याच्यात बी 2च आहे. नाही याच्यात 3 आहे. हां दे. एक एल घे एक एल घे. हा एक एल हा एक दोघांचे व्हाईट झाले. व्हाईट आणि ब्लॅक 400 रुपये ते खर्च. का पुढं पाहू काय भेटतं चांगलं. घेतलं पण घेतलं तर घेतलं भाऊनी 600 रुपयाचं घेतलं आणि मी 400 रुपयाचं. आणि ब्लॅक अँड व्हाईटच घेतलं आहे दुसरं काहीच नाही घेतलं. पण मी एवढं चक्क गोष्ट नाही. तर चाललं आम्ही बिल काउंटरवरती. बिल करून निघू घरी. वेळ झाला आहे 6 वाजून गेले. तुम्हाला एकदा दाखवू का कसे हे बा. चला आता घरी जाऊ. आता मस्तपैकी झुडिओमध्ये शॉपिंग करून झाली दोघांची. आता इथं बर्गर किंग आहे. असं वाटतं बर्गर किंगला जावं असं पण नाही. आम्ही आता वॉफेल खायला चाललो आहे. वॉफेल मस्तपैकी वॉफेल खाऊ. कपडे तर घेतले 400 रुपये 600 रुपये विषय नाही आमचा. ए गाडी इकडं होती ना. हा बे इकडे गाडी अटकलेली. ही गाडी आमची अडकून गेलेली इथं. जागा आहे काढू शकतो. इकडच्या साईडला जाऊ. इकडे काय वाटत नाही. अरे इकडे काय भेटेल. इकडे जाऊ आपण. रिवर्स मारायला. हां मग इकडून जाऊ ना. चल 20 सेकंद आपल्याला. चल गाडी काढ. ठीक आहे आम्ही आता गाडी काढतो आणि डायरेक्ट वॉफेल खायला. जर वॉफेल भेटत असेल तर वॉफेल खाऊ आम्ही वाटल्यास तर. नाही तर बर्गर किंगमध्ये जाऊ. ऑफर चालू आहे तर आहे ना. आता प्लॅन कॅन्सल झाला आहे वॉफेल खायचं कारण की आम्हाला वॉफेल भेटलं नाही. आता आम्ही चाललो ग्रॅज्युएट वडापाव खायला. आता एक ॲक्सिडेंट झाला आमचा जस्ट. आमच्या गाडीने आमच्या प्रतीक भाऊच्या गाडीला सोन्यासारख्या गाडीला असं ठोकून दिलं आहे. आम्हाला वाटलं त्याला थोडेफार पैसे उकळून घेऊ म्हणजे ठोकलं तर त्यांनीच आहे. आम्हाला वाटलं आम्ही काहीतरी घेऊ नाही का त्याच्याकडून थोडेफार पैसे तरी भेटतील. पण प्रतीक भाई बोलले जाऊ दे ते ऑलरेडी तुटले होतं पण त्याचे पैसे कसं काय भेटतील म्हणून सोडून दिलं नाही का. आता आम्ही चालले आणि केला ईमानदारी दिखाई इसने. आम्ही दिखाई प्रमोद महाजन गार्डन आहे भाई. लय भारी गार्डन माहिती काय. घेऊन गेलेलं आहे का प्रमोद महाजन गार्डन. सरळ जाऊ दे. आता आम्ही वडापाव होतो मस्त एक क्रंची आणि घरी जातो नाही का. मम्मीचा कॉल येऊन गेला. याच्या बी मम्मीचा कॉल येऊन गेला. आता वडापाव खाताना भेटू नाही का. तो काय आम्ही आलो होतो आता मस्तपैकी वडापाव खाऊ. प्रतीकभाई टेन्शनमध्ये किती वेळ लागेल तरी जायला. घे रे दोघी घे सर्वंट. तर आम्ही खातो. तिकडे आला आता आम्ही खातो जातो घरी. मला फक्त याची चटणी आवडते. ही हां ती चटणी मस्त लागेल. किंवा ही चटणी आवडते मला बस. आम्ही खातो बाय. तुम्ही बी खा आम्हाला बी खाऊ द्या. आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. आवडला असेल सबस्क्राईब करा. नसेल आवडला तरी बी करा. काय म्हणता नाही. लाईक करा विसरू नका. बाय.